तरी जे प्रामाणिकपणा किंवा धर्माबद्दल जे आपल्याला म्हणतो, एकमेकाच्या धर्माबद्दल आदर, पुन्हा म्हटलं तर राष्ट्रभक्ती, या ज्या काही घटना आहेत किंवा जी मूल्य आहेत ती रुजवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष शाळेमधूनच ते आपल्याला रुजवता येणार आहेत. आणि आत्ता बघा ज्या परिसरामध्ये आपल्या ज्या घटना घडत आहेत, विक्षिप्त घटना आहेत, तर त्या घटना मागचं जे कारण पण आहे त्यांच्यामध्ये ती मूल्य नाही आहेत. जर ही मूल्य जर शाळेमधून रुजवली गेली तर ह्या घटना निश्चितच कमी होण्यामध्ये आपल्याला फायदा होईल. अगदी बरोबर बघितले मॅडम तुम्ही. तर ही काळाची गरज बघितली तर मूल्य शिक्षण शाळांमधून घेण्याची गरज खूप अनिवार्य आहे. पुढचा गट आहे गट क्रमांक 5. रजनी मॅडम. आपण मालेगावची जी काही घटना घडली किंवा अशा काही निर्भयाच्या काही घटना घडलेल्या आहेत, मग अशा प्रकारच्या घटना याला पायबंद आपण आत्ताच मुलांमध्ये चांगल्या प्रकारची मूल्य रुजवून पायबंद त्या घटनेला घालू शकतो. जसं की मुलांना आपण परिपाठाच्या वेळेला काही बोधकथा वगैरे सांगतो त्याच्यामधनं, त्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणजे आता दुपारच्या वेळेला ज्या वेळेला आपण श्लोक घेतो मुलांना, जेव्हा आमच्या शाळेमध्ये तर मी घेते तरी घेत असतील, त्यावेळेला त्या मुलांनी ते सहजपणे म्हणजे आपण त्यांच्याकडनं बोलवून घेतो, बनवून घेतो, त्यांना त्यावेळेस त्या गोष्टीचा अर्थ कळत नाही, पण कालांतराने त्यांच्यामध्ये ती मूल्य सहजपणे संक्रमित होत जातात आणि अपेक्षित वर्तन बदल आपल्याला त्यामधून दिसून येतो. कारण काळाची आणि समाजाची ही गरज आहे की विद्यार्थ्याचं किंवा त्या मुलाचं वर्तन हे त्याला स्वतःला आणि समाजाला सुद्धा चांगल्या प्रकारचं फलित देणारं असावं. आणि हे आपण आपल्या शाळेमधलं की त्याचा आत्ता जे मुलं आपल्या ताब्यामध्ये असतात त्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त मुलांमध्ये चांगल्या प्रकारचे वर्तन बदल करू शकतो मूल्य शिक्षणाच्या ह्याच्यातनं. आणि खरं तर पाहता मी तर असं म्हणते की आपण सर्वजण करत असतो अशा प्रकारचे चांगलं वागावं आपल्या विद्यार्थ्याने, आपल्या मुलाने, आपल्या त्याच्यामध्ये संपर्कात येणाऱ्या मुलाने चांगलं वागावं म्हणून आपण अनेक प्रकारचे सहज काही गोष्टी सांगत असतो. आपल्याला माहिती आहे की आपण ती त्याला शिक्षण देतोय, पण ते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे संक्रमित करण्याचा आपण स्वतःहून प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याचदा आपली मुलं आपण जर पाहिली तर आपण एखादी गोष्ट जर एखाद्या विद्यार्थ्याने थोडी त्याच्याकडे जर चुकली आणि आपण म्हटलं मुलं इतर मुलांना हे बरोबर आहे का, तर ती सहज पण म्हणतात नाही असं नाही, ते तसं गेलं पाहिजे. ते आपल्याला सहज त्यांच्याकडे सुद्धा आपण शिकतो ह्या गोष्टी.